तुम्ही जर स्वगणना पोर्टलवर तुमच्या कुटुंबाची माहिती भरलेली असेल तर संपूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर आपणास एक 11 अंकी SCID नंबर हा मिळतो. हा SCID नंबर आपणास आपल्या मोबाईलवर SMS द्वारे सुद्धा प्राप्त होतो. परंतु हा जो काही SMS आहे आपल्या मोबाईलमधून डिलीट झाला किंवा संपूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर आपण जर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला नसेल तर हा SCID नंबर आपण परत मिळवू शकतो. तर त्यासाठी आपणास काय करायचे आहे, तर त्यासाठी आपणास कोणत्या एका ब्राउझरमध्ये सेन्सस 2027 टाईप करायचे आहे. त्यानंतर नंबर 2ची जी काही वेबसाईट आहे सेल्फ इन्युमरेशन SC, तर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास आपले स्टेट यामध्ये निवडायचे आहे, जसे की महाराष्ट्र. त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे वेलकम स्वागत आहे तर येथे ओके करायचे आहे. त्यानंतर आपणास इथे नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊसहोल्ड, तर यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव आपणास येथे टाईप करून घ्यायचे आहे. त्यानंतर येथे खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे जो की आपण फॉर्म भरता वेळेस टाकलेला आहे तो. त्यानंतर ईमेल ID टाकलेला असेल तर तो टाकू शकतात किंवा तो काही कंपल्सरी नाही. त्यानंतर येथे व्हेरीफाय अँड प्रोसीड याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या मोबाईलवर एक OTP जाईल तर येथे ओके करायचे आहे. आलेला OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे वापरकर्ता तपशील पाहू शकतो आणि येथे वैयक्तिक माहितीसुद्धा पाहू शकतात. येथे कुटुंब प्रमुखाचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल ID आणि खाली येथे स्वगणना ID हा जो काही आहे हा आपला स्वगणना ID आहे. तर अशा प्रकारे आपण आपला जो काही स्वगणना ID आहे हा स्वगणना ID अशा प्रकारे परत काढू शकता. धन्यवाद.